इकडे आलो की त्यांचं राजकारण चालू होतं, इकडे गावी आलो की त्यांना पोट दुखायला लागतं. तुम्ही एकटेच शेती दिल्लीला करता, बाकी दिल्लीला एकटे येता शेती दिल्लीला करता. दिल्लीला गेलो की पोटात दुखतं, कुठेही मी गेलो तरी पोटात दुखतं. तर मी काय त्याचा विचार करत नाही. या सर्व पोटदुखीवाल्यांना आम्ही त्यांची व्यवस्था केलेली आहे. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मोफत. त्यांना वाटलं नव्हतं की 32,000 कोटीचं पॅकेज जाहीर होईल आणि पैसे दिवाळी, मी म्हणालो होतो ना दसऱ्याच्या मेळाव्यात की शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. त्याप्रमाणे आम्ही पैसे देणंही सुरू केले, त्यांच्या खात्यात पैसेही जाऊ लागलेत. त्यामुळे बोलणार काय, मुद्दा नाही. मग मुद्द्याचं म्हणजे कुठल्याही मुद्द्याला धरून राजकारण करणं आता विरोधी पक्षाचं ते त्यांनी ठरवलेलंच आहे. म्हणजे विरोधकांचेच लोकांचा दिशाभूल करायचा हा प्रयत्न सुरू आहे का? दिशाभूल त्यांनी नेहमी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतातच. ते शेतीचा असू द्या, निवडणुकीचा असू द्या, कुठलाही विषय असू द्या, त्यांना बघा, जर चांगला निर्णय घेतला तर चांगलं म्हणायला पाहिजे. हेच लोक मुख्यमंत्री देवेंद्रजींना जाऊन बुके देत होते ना, चांगले मुख्यमंत्री आहेत म्हणून म्हणत होते ना. आता लगेच त्याच देवेंद्रजींना मुख्यमंत्री कसा फेल झाला, मुख्यमंत्री कसा अपयशी आहे, हेच म्हणजे ही दुटप्पी भूमिका आहे. आणि हे खरं म्हणजे हे रडगाणं आहे, कायमचं रडत राहायचं. बाळासाहेबांनी आम्हाला रडायला नाही, लढायला शिकवलेलं आहे. ते म्हणून आम्ही त्यांचे विचार घेऊन पुढे चाललोय आणि लोकांनी देखील आम्हाला स्वीकारलंय.